पिछला मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ पर हाई वोल्टेज ड्रामा देखिए बनने को देखने को मिलता है। पर बल्लेबाजी में देखिए पहला हम देख सकते हैं सनबी इलेवन से घोट टीम देखिए पहला बल्लेबाजी कर रहे हैं पर और जहाँ पर तैयार गेंदबाज पहला गेंद है और लाजवाब देखिए पर हल्के हाथों से खिला पर सिंगल आता हुआ। हाँ, प्रीतम पाटिल और सौरभ पाटिल की जोड़ी, लेकिन देखते हैं ये जोड़ी खास करके देखिए प्रीतम पाटिल से और सौरभ पाटिल की जोड़ी। टॉस भी देखिए बात करेंगे सनबी इलेवन घोट टीम देखिए ऑन द टॉस डिसाइड टू फर्स्ट बैट है। क्या यहाँ पर टॉस जीतकर बैटिंग लेना से बहुत बड़ी यहाँ पर चुनौती रखा गया यहाँ पर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे टॉस हारने के बाद है तनिष इलेवन देखिए बात करेंगे होम साइड कोठारी टीम देखिए यहाँ पर एक तरफ अनिल दादा मात्रे मयूर दादा मात्रे, दूसरी तरफ देखिए बात करेंगे बंटी दादा पाटिल से सनबी इलेवन से। मजा आएगा। योगेश सर हमारे देखिए उपाध्यक्ष पनमिल समालोचक एसोसिएशन के, उसके साथ देखिए तुरबे की एक मीठी आवाज है साई देखिए, और उसके साथ साथ देखिए इस प्रतियोगिता में देखिए चेतन सर खुटारी और फॉर्चून इवेंट लाइव है। तैयार गेंदबाज है और ये चलिए स्क्वायर कट खेला भाई यहाँ पर बाउंड्री की तलाश थी यहाँ पर टप्पा गेंद खाते हुए फील्डर पहुंचे 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 और आखिर में बता दिए भाई डबली वाले डबली बजा। अरे डबली मत बजा, डीजे वाला डीजे बजा। मैदान में धुरंधर और मैदान के बाहर सिलेंडर, ये तेजी से चल रही है इस वक्त। अंदर आपको धुरंधर दिखाना होगा और बाहर सिलेंडर, बस इस पे ही लाइन लगी रहती है। जमाना इस पे फिदा भी है। चलिए बहुत बढ़िया। देखिए हमारे डीजे वाले भी देखिए बस अच्छा साथ देते हुए ऐसा साथ देते रहिए, मजा आएगा। टीम का स्कोर 5 बनाए, लेकिन उसके बाद देखिए कमाल का कमबैक है। देखिए मंगेश विकेट कीपर देखिए मंगेश गायकर इनफॉर्म खिलाड़ी, यही तो बात बताया। मैदान के अंदर देखिए दोनों टीमों में कई हैं धुरंधर से और मैदान के बाहर सिलेंडर से। इनका ही बोलबाला देखिए इस वक्त चलता हुआ, लेकिन बहुत बढ़िया देखिए आए हुए तमाम दर्शकों का वेलकम स्वागत है। और जितने भी देखिए हमारे मेहमान से एक नाता देखिए हम देख सकते हैं हमारे वीआईपी डैश में आलेला सर्व पाहुण्याचे वेलकम स्वागत है। जेवढे पण प्रेक्षक आहे त्यांचं पण मनपूर्वक स्वागत। आज खास करून टूर्नामेंटच्या अंतिम नाइट है। सुपर सिक्स का देखिए सेकंड मुकाबला। तैयार गेंदबाज है, ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ पर। पहला सफलता देखिए, पहला ब्रेक तो सौरभ पाटिल बैक टू पेवलियन। दादा मात्रे देखिए मयूर दादा मात्रे और जितने भी देखिए पुरुष को इस टूर्नामेंट में देखिए जुड़े हैं सभी का आभार मानना चाहेंगे। और संदीप दादा मात्रे देखिए भला उनकी टीम बाहर हो चुकी है, लेकिन क्या यहाँ पर नितिन दादा खेने देखिए हम देख सकते हैं यहाँ पर हमारे एकनाथ दादा मात्रे। चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। पड़ी देखिए एलईडी स्क्रीन पर आप देख सकते हो, सभी का वेलकम स्वागत है। विकेट गिराने लेकिन नए बल्लेबाज मैदान पर विशाल पाटिल। क्या कमाल के गेंद है कि यहाँ पर आउट स्विंग देखने को मिलता है। यहाँ पर एक आउट पड़ा देखिए मंगेश गाय कर रहे हैं, बहुत अच्छे अनुभव एक्सपीरियंस देखिए और उसका फायदा यहाँ पर लेते हुए कप्तानी की भूमिका यहाँ पर दिखाते हुए लेन गेंद के बाहर की तरफ निकलता हुआ हमारे रोहित दादा गायकर भी देखिए यहाँ पर वेलकम स्वागत है। और जिन खिलाड़ियों ने देखिए बात करेंगे ग्रामीण में बहुत अच्छे काम की,
प्रथमेश देखिए बात करेंगे यहाँ पर से कमाल की गेंदबाजी। हाँ, प्रथमेश नेरुलकर देखिए बात करेंगे, पिंदर से विलंब करते हुए तैयार गेंदबाज है। और इस बार देखिए हवा में गेंद है, प्रथमेश नेरुलकर देखिए सुपर पर दूसरा सफलता दिलाते हुए यहाँ पर विशाल का विकेट गिरता हुआ। बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी। गिरी गिरी बिजली गिरी। और पहला साल पहला सीजन अंकित बात करेंगे एक सुपर से डुपर वाला लीग है, और जो लीग देखिए बात करेंगे खर्चा भी है और जिस लीग का चर्चा भी है। तर याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झाले ते अखिलेश सिंग साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आमच्या व्यासपीठात आलेत। साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्यासोबत युनिमॅक्स बिल्डर्स आमचे सन्माननीय मोहम्मद शेख साहेब देखील उपस्थित झालेत। त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं अर्थात वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग फॉर्च्यून इव्हेंट आणि चैतन्य क्रिकेट क्लब कुठारी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। फटाक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा फॉर्च्यून इव्हेंट आणि चैतन्य क्रिकेट क्लब कुठारी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मित्र वार्ड क्रमांक 1 म्हणजेच सोलागाव प्रीमियर लीगचा हा धमाका जल्लोष चैतन्य क्रिकेट क्लब कुठारी या ग्राउंडवरती। हाँ, योगेश सर मानेंगे तो यहाँ पर से ये तो दिवाली करके ही मानेंगे भाई। यहाँ पर से खर्चा भी है भावेश दादा और चर्चा भी है। पहला साल पहला सीजन है भाई यहाँ पर। ये तो अभी टेलर है भाई, पिक्चर पूरी बाकी है। देखिए रात जितना आगे बढ़ेगा, देखिए हमारे मेहमान यहाँ पर काफ़ी तादाद आ चुके हैं। टीम का स्कोर देखिए 5-2 है। पटाखों की आतिशबाजी देखिए हमारे विशाल मात्रे लीजिए, बाबू दादा मात्रे लीजिए पूरी। देखिए चैतन्य सर खुटारी, देखिए राजेंद्र दादा देखिए यहाँ पर पटाखों के आते थोड़ा दूर लगाइए भाई। फटाक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती भव्य सन्मान केला जातोय। कारण आज ही फायनल रात्र आणि अनेक प्रेक्षक जमीर भाई आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचंही ते आगमन झालंय। आणि त्याचबरोबर बघा दोस्ती दुनियातला एक राजा माणूस दमदार व्यक्तिमत्व सुनील शेठ आमचे पाटील किरवली दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्यासोबत आमचे कुठारी गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व संजय शेठ भोईर आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। त्यांच्या वतीनं देखील आम्हाला स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे। संजय शेठ तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि भव्य स्वागत इथे मान्यवरांचं। क्या बात है, हमारे संजय सेठ देखिए, हमारे सुनील शेठ पाटिल भी देखिए, और एकनाथ दादा देखिए हम देख सकते हैं पूरा करीब अपना वादा। अनिकेत दादा देखिए हमारे गोल्डन स्पेंस है, लेकिन अनिकेत दादा आप सिंपल में भी बहुत बेहतर लग रहे हो। नहीं बनाए कहते ना, माँ बाप तो अपने नाम रख लेते हैं लेकिन पहचान बनानी आपके काम है। आपने आज टेनिस क्रिकेट में नहीं, पूरी ठाणे रायगढ़ से जिनके बोलबाला देखिए भिवंडी तक है, और यही तो बात बताया पहचान बनानी आपके काम है। मुकाबला की बात करेंगे, थोड़ी सी मैच की जिक्र करेंगे, रनों की बात करेंगे। देखिए यहाँ पर से थोड़ा सा दबाव बनाए, यहाँ पर से शांतिलेवन घोट टीम देखिए टॉस जीतकर बैटिंग लेते, प्रीतम पाटिल अभी भी संघर्ष कर रहे हैं, लेकिन क्या दबाव यहाँ पर बना कर रखे भाई। हाँ नहीं, निश्चित रूप से मंगेश गायकर की देखिए सराहना होना चाहिए। एक लेजेंड है, कप्तानी करते हुए विकेट के पीछे महेंद्र सिंह धोनी का देखिए भूमिका निभा रहे हैं यहाँ पर से, लेकिन देखते हैं ये भूमिका कितना बड़ा रहेगा। तनीषा 11 देखिए बात करेंगे यहाँ पर से, क्या बात है। मान्यवरांचं शुभागमन। आणि खरं तर आज मी तेच सांगितलं बाबूशा की आज कुठारी गावामध्ये दिवाळीचा सण साजरा होणार। सोलागाव प्रीमियर लीगचा भव्य दिव्य हा सोहळा आणि प्रत्येक मान्यवरांचं अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे भव्य सत्कार केले होते आणि
सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. सन्मानी आमचे सुनील शेठ पाटील किरवली, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस. त्यांच्यासोबत आमचे मित्र खरं तर कुटारी गावातील दानशू दाते संजय दादा भोईर यांच्या वतीनं देखील बघा प्रत्येक क्रीडा स्पर्धेला फार मोठं योगदान असतं आणि याही वेळी त्यांच्या वतीनं एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. संजय दादा भोईर आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. तैयार देखिए गेंदबाज है, बड़ी देखिए पटाखों की आतिशबाजी, और ये आतिशबाजी के कारण देखिए सुनील शेठ पाटिल देखिए इस वक्त है और उनके साथ देखिए बात करेंगे हमारे मोनो. मोनो आपका भी वेलकम, स्वागत है. चलिए बात करेंगे देखिए हमारे सुनील शेठ पाटिल, देखिए चेहरे पे स्माइल है, एक नाथ दादा देखिए उनके करीब है. प्रशांत पाटिल देखिए बात करेंगे, नानू जो अभी भी बाइकर मैन बने थे भाई ओलंप के मैदान पर है, उनके चाचा जी देखिए बात करेंगे. सुनील शेठ पाटिल लीजिए, अरुण शेठ पाटिल लीजिए, बड़ी भूमिका रहती है. लेकिन यहाँ पर देखिए प्रीतम पाटिल बनना पड़ेगा भाई कातिल. मोनू आपका भी वेलकम, स्वागत है. मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ पर सानवी 11 टीम गो टीम देखिए टॉस तो जीते भाई, बैटिंग चुने लेकिन अभी तक रन नहीं देखिए. पर 7 पर 2 बल्लेबाज आउट है, रन तो ढूंढना पड़ेगा भाई. धुरंधर ही तो बात बताया, मैदान के अंदर आपको बनना होगा धुरंधर, क्योंकि मैदान के बाहर है सिलेंडर. और ये चलिए हवा में खेला कुछ समय, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर तैनात है. जब तक यहाँ से गेंद वापस आता तब तक और एक सिंगल आता है यहाँ पर से धनेश मात्रे. देखिए इन्हें भी एक अच्छा बल्लेबाजी दिखाना होगा, साथ देना होगा 16 गांव के. देखिए पूरी खिलाड़ी यहाँ पर आखिरी गेंद है. राहुल पुरजी सर देखिए कमाल के यहाँ पर स्कोरिंग के काम करते हुए, और टीम का स्कोर देखिए 8 पर 2 है. खास करके सेकेंड ओवर के देखिए आखिरी गेंद है, और आखिरी गेंद देखिए कलाई के सारे गेंद को मुड़ा यहाँ पर. जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन आता हुआ सिंगल की मदद से यहाँ पर 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है. 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 9 पर 2, बल्लेबाज आउट है. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. क्या बात है, हमारे राम मामा भी देखिए यहाँ पर मैच का आनंद लेते हुए. इसलिए तो कहते ना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. सुनील शेठ पाटिल देखिए अभी भी जिन्होंने तशरीफ रखी और पटाखों की आतिशबाजी, और समाज में देखिए बात करेंगे ऐसे इंसान की जरूरत है. और देखिए अभी भी देखिए आतिशबाजी रुकने के नाम नहीं ले रहे हैं. योगेश मडवी सर से बताइए भाई यहाँ पर आज का आ जाए तो दिवाली से पहले वापस दिवाली. पटाखों के देखिए आतिशबाजी 9 पर 2 है, 2 ओवर कंप्लीट है. क्राउड भी देखिए खचाखच बहुत अच्छा साथ देते हुए. चलिए यशवंत दादा मात्रे देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए समाज सेवक कुटारी यशवंत दादा मात्रे, दादाचं आगमन झाले. दादा वेलकम, स्वागत है. और त्यांच्यासोबत बघा मच्छिंद्र दादा मात्रे, तुमचे पण दादा वेलकम, स्वागत है. हमारे देखिए योगेश मडवी सर साई देखिए यहाँ पर जुड़े हैं. जरूर चलेंगे मुकाबले की तरफ. देखिए यहाँ पर पावने अतिथि देखिए यहाँ पर देख सकते हैं काफी तादाद से. मोहन दादा मात्रे, तुकाराम दादा मात्रे, यवन जोड़ी, दादा वेलकम, स्वागत है. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. कहते ना मुसीबत है और खुशी बिना किसी अपार्टमेंट की आ जाती है, इसलिए तैयारी जमकर रखना चाहिए. 9 पर 2 रनों की जरूरत थी भाई. यहाँ पर हुक क्या है, लेकिन देखते हैं क्या बाउंड्री में बुक होगा. ओ ये क्या हो गया भाई, गेंद को रुका तो गया, लेकिन तब तक बल्लेबाज 2 रन देखिए यहाँ पर आता हुआ. हुक करना चाहते थे, चौका में बुक करना चाहते थे. यही तो बात बताया, मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट के देखिए आ जाती है, इसलिए अपने आप को इतना तैयारी रखो. मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश है, और इस वक्त जोश में तो गेंदबाजी दिखाई दे रहे हैं भाई. तनिष बंदे के कुटारी बहुत अच्छी काम किए गेंदबाजों ने. प्रथमेश नेरुलकर को देखिए वापस बुलाया गया गेंदबाजी में. नहीं लोहा गर्म है तो हथौड़ा लगाइए, लेकिन धनेश मात्रे हाथ ही सीधा खेला देखिए डाउन द ग्राउंड. अंपायर का डिसीजन देखिए 6 रन, आणि टिप टॉप टिप टॉप टिप टॉप टिप टॉप टिप टॉप टिप टॉप टिप टॉप.
घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। टिप टॉप टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17 पर 2, लेकिन अभी भी देखिए आने वाला इस ओवर की 4 गेंदें शेष हैं जिस प्रथमेश ने रूल कर रहा। चलिए इस समय टाइमिंग खास करके देखिए अलाउड है, ध्यान रखना पड़ेगा। 4 ओवर के लिए 20 मिनट का समय है, लेकिन थोड़ा सा एडजस्ट किया जाएगा। मेहमान जैसे जैसे आते हैं पटाखों की आतिशबाजी होती है, कुछ मिनट आपको दिया जाएगा, लेकिन अतिरिक्त समय नहीं भाई। नजरी निगाह, लेकिन ये देखिए लीग में नहीं, कोठारी के देखिए हमने डे टूर्नामेंट में भी मिसाल आपकी हमने देखे थे। यहाँ पर 6 ओवर का मैच खिलाना आसान नहीं था, टाइमिंग अलाउड रहता था। यहाँ पर देखिए समय तो है, लेकिन रात है, कुछ ज़्यादा लंबा नहीं बनाना है। चलिए बात करेंगे फाइनल। देखिए 10 ओवर का खेला गया था। 17 पर देखिए 2 यहाँ पर से बहुत बढ़िया। देखिए हमारे डीजे परो साथ देते हैं यहाँ पर से कमाल के। देखिए गेंदबाज तैयार, प्रेक्षक बाहर रहे और इस बार खींचा है भाई यहाँ से, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी पड़ गई। ओ माय गॉड, मौका था कैच का भाई यहाँ पर से। क्या छूटा या ट्रॉफी छूटा ये तो आने वाला समय बताएगा। आज भी हैरी बुक इंग्लैंड में एक ही चर्चा है, आईपीएल खेलने मत जाओ, क्योंकि संजू सैमसन का कैच छोड़ा भाई, ट्रॉफी छोड़ा। लेकिन नीलामी बड़ी लगी, आईपीएल में आना पड़ेगा। 15 की स्कोर पर थे संजू सैमसन। सेमीफाइनल मुकाबला था और ये भी देखिए बड़ा मुकाबला है भाई, सुपर 6 का मुकाबला। तो चलिए क्या छूटा है, अपनों को धोखा दुश्मन को मौका। टीम का स्कोर 18 और उसके बाद देखिए प्रीतम पाटिल का बल्ला देखिए अभी तक शांत है। कप्तान सीना तान से दूसरे के लिए भागे और 2 रन कंप्लीट होता हुआ। कहती ना जिंदगी में अगर आप लेजी रह जाओगे ना, आपके लिए कोई भी चीज़ ईजी नहीं बनेगा भाई, और जिंदगी में जितना बिजी रहोगे ना, आपके लिए हर काम ईजी बनेगा। 2 रन आने के साथ देखिए टीम का टोटल बात करेंगे 20 पर 2 हैं। पहला इनिंग चलता हुआ फॉर्चुनेट लाइव देखिए बात करेंगे। अंकित है इन्हें भाई, कौन भी हीरो से कौन भी कमेंटेटर का बताइए, आवाज निकाल देते हैं। बहुत बढ़िया। देखिए रनों की बात करेंगे 20 पर 2 हैं, लेकिन तैयार गेंदबाज और प्रीतम पाटिल देखिए अभी भी मैदान पर है। सानबे 11 से नाम तो सुना होगा भाई, बंटी भाई पाटिल घोट है, नगर सभा नीतीश सेठ के साथ हमेशा देखिए करीब है। और दादा आइए तो आइए, वेलकम स्वागत। दूसरी तरफ देखिए बात करेंगे तनिषा 11 से कोठारी देखिए बात करेंगे मयूर दादा मात्रे, अनिल दादा मात्रे। तैयार गेंदबाज है और इस बार देखिए स्लोअर गेंद था, नकल गेंद देखिए यहाँ पर जाने दिया कि इनको यहाँ पर प्रीतम पाटिल देखिए अकलमंदी से थोड़ा काम लेना चाहिए था। और पिचअप लाइन देखिए जो वाइड लाइन है उसके अंदर गिरता हुआ जिसका फायदा मिलता है वहाँ पर नहीं। पिंदर में देखिए लंबे लंबे कद के खिलाड़ी तैयार हुए हैं, चाहे प्रथमेश की बात करिए चाहे क्रीज की बात करिए, उड़ान भरते हैं लंबे कद के खिलाड़ी। लेकिन अब उड़ान भरी है भाई यहाँ पर प्रीतम पाटिल ने, ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी पड़ गई भाई यहाँ पर। अब मैं अंपायर पानी की देखिए यहाँ पर मांग कर दी, क्योंकि बात करेंगे 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन बड़ा विकेट देखिए प्रीतम पाटिल का विकेट 20 पर 3रा विकेट। तर व्यासपीठावरती आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत की ज्यांचं नुकताच आगमन झालंय ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा अखिलेश सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आलेत। अखिलेश सिंग साहेब या आपला सन्मान केला जाईल आमच्या गावाचे, अर्थात या ठिकाणी कोठारी गावाचे दमदार उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ मात्रे साहेब यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जात आहे। अखिलेश सिंग साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी उपस्थित झाल्यात आजच्या रात्रीमध्ये आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे। वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय। त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा जमीर भाई या ठिकाणी उपस्थित झालेत। जमीर भाई या आपलाही सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर आमचे युनिमॅक्स बिल्डरचे सर्वेसर्वा मोहम्मद शेख साहेब देखील उपस्थित आहेत, यांचा देखील सन्मान केला जाईल। सन्माननीय जमीर भाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। सन्माननीय एकनाथजी मात्रे साहेब आमच्या कोठारीचे दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या शुभास येथे आज हा सन्मान केला जात आहे। वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो युनिमॅक्स बिल्डरचे सर्वेसर्वा मोहम्मद शेख साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे। त्यानंतर आमचे जमीर भाई या त्यांचा सन्मान केला जात आहे। व्यासपीठावरती
एकनाथ म्हात्रे साहेबांच्या शुभहास्य तो सन्मान केला जातोय. आज खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत जमीरभाई यांचा सन्मान केला जातो. एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभहास्य. खरं तर युनिमॅक्स बिल्डरचे सर्व मोहम्मद शेख साहेब, त्यानंतर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अखिलेश सिंग साहेब देखील उपस्थित झाले. या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. त्यानंतर दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व, एक कार्यकुशल कर्तृत्व असणारे सर्वांचे लाडके सन्माननीय सुनील शेठ पाटील, आमचे किरवलीचे दमदार उद्योजक सुनील शेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, की ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेला खूप मोठं योगदान आलंय, ते सन्माननीय सुनील शेठ पाटील साहेबांनी त्यांच्यासोबत बघा दोस्ती दुनियेतला राजा माणूस संजय शेठ भोईर यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल आलेली आहे. संजय शेठ बघा जबरदस्त व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, की ज्यांच्या वतीनं स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे आणि संजय शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्यासपीठावर असलेले आमचे सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत आणि जाऊया मैचच्या दिशेनं. चलिए जरूर जाएंगे मुकाबले की तरफ. कई मेहमानों का देखिए सम्मान से और वार्ड क्रमांक देखिए 116 गांव प्रीमियर लीग देखिए खूब मेहनत देखिए यहाँ पर से पूरी तरह से देखिए बात करेंगे श्री चैतन्य सर क्रीड़ा मंडल कोठारी और उसके साथ है हमारे फॉर्च्यून इवेंट्स लाइव देखिए पूरी टीम है. और लेकिन यहाँ पर चला महेश भाई आणि गुड्डू भाई या आपलाही सन्मानित केलं जाईल. दादा या. मुकाबला की बात करेंगे, रनों की बात करेंगे. देखिए यहाँ पर से निराश कर रहा है टोटल, कहीं ना कहीं रन ढूंढना होगा भाई यहाँ पर से. स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए अभी 20 रन बना है. आदित्य पाटील आमचे त्यांचा सन्मान केला जातोय. आदित्य दादांचा सन्मान संजय भोईर, संजय भोईर आपल्या शुभास्य सन्मान केला जाईल. आदित्य दादांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. रोहित सालोंगे देखिए नए बल्लेबाज है और खास देखिए सम्मान भी चलता हुआ. और ये चलिए और एक मौका यहाँ पर मिल गया. और मंगेश गायकर देखिए फर्क बहुत है तुम्हारी हमारी तालीम में. तुमने उस्तादों से सीखा है, हमने हालातों से सीखा है. क्योंकि मंगेश गायकर कहा जाए तो ये हालातों से लड़ने वाला खिलाड़ी है. और मौका चलते हैं योगेश्वर के पास, फिर एक बार सम्मान चलता हुआ और 5 विकेट देखिए 20 पर गिरता हुआ. सन्मान आमच्या महेश दादा पाटील या. महेश दादांचा सन्मान होतोय. चलिए खास सम्मान देखिए यहाँ पर चलता हुआ. और ये बताइए लीग का ये खासियत बन चुका, पहला साल है और खर्चा भी है और चर्चा भी है. नहीं ये मैदान पर देखिए हमने 40+ का भी मुकाबला देखे हैं. एकनाथ दादा देखिए बात करेंगे, हमारे अनिकेत दादा, चाहे रेगुलर क्रिकेट की बात कर लीजिए, चाहे यहाँ पर इस लीग की बात कर लीजिए, हमेशा यहाँ पर धूमधाम से होता है, जश्न के साथ रहता है, माहौल बना रहता है और क्राउड भी देखिए बहुत अच्छी साथ देते हुए. सभी का देखिए वेलकम स्वागत है. हैट्रिक का मौका है भाई. 20 पर 5 है. बल्लेबाज आउट हुए ने बल्लेबाज आए योगेश पाटिल. मुन्ना को अब थोड़ा सा करना पड़ेगा तुन्ना. ओ योगेश पाटिल मुन्ना भाई, मुन्ना तो अपने टीम से ये कहेंगे भाई ये मुसीबत कैसे हमने डाल दी. लेग 22 रन आता हुआ. आप हमें 2-3 विकेट मांगिए, हम दे देंगे तुरंत आपको, लेकिन 2-3 बड़ा हिट हमसे थोड़ा कठिन होगा. नहीं बैटिंग तो करते होंगे, लेकिन ये गेंदबाजी में देखिए क्या गेंदबाजी की थी भाई. रायगढ़ प्रीमियर लीग में आई लिबस ओई की तरफ से खेल रहे थे. 1 ओवर 1 रन गेम चेंजर है. भलाई देखिए सुपर हिट का मुकाबला हार देखने को मिला था, लेकिन संघर्ष कितना बड़ा किए थे. इसलिए कहा जाता ना इसकी मोहब्बत में सिर्फ धोखा मिलता है. ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. 16 गांव प्रीमियर लीग में चमक जा बेटा, यही तो सोच है भाई. यहाँ पर आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे. लेकिन अभी तक देखिए बात करेंगे रन नहीं आ रहा है. तो चलिए बड़े मन देखिए, धन के साथ साथ मन भी होना चाहिए. उद्योजक समाज सभा की बात करेंगे सुनील शेठ पाटिल किरोली देखिए, जिनकी तरफ से 3000 की डोनेशन देखिए आता हुआ. आभार देखिए जितने भी हमारे दानशूर दाता सपोर्ट किए इस लीग को,
सभी का आभार मानना चाहेंगे। नहीं, इसी तरह के देखिए महाराष्ट्र की धरती पर मैंने पहले भी बता चुका हूँ कई मरतबा, ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन ऐसे ऐसे चेहरे हैं जिन्होंने अपने समाज क्षेत्र से लेकर हमेशा टेनिस क्रिकेट में अच्छा साथ दिए हैं। आज टेनिस क्रिकेट का लेवल देखिए अंतर्राष्ट्रीय तक पहुंचा है। आज ग्रामीण के खिलाड़ी देखिए दूर दूर सफर करते हुए या ठिकाणी बघा आत्ताच ज्यांचा आपण सन्मान केलाय ते दमदार व्यक्तिमत्व युनिमॅक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा मोहम्मद शेख भाई आणि अखिलेश सिंग यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग साठी मित्र 50,000 रुपयाची देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाली। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं चैतन्य शो क्रिकेट संघ कुटारे आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मनपूर्वक आभार। चलिए, रन नहीं आ रहा है, थोड़ा सा कठिन बनते जा रहा है भाई। यहाँ पर से जरूरत है ब्रदों की, यहाँ पर से कैसे भी रन आए। देखते हैं यहाँ पर से अंपायर क्या इशारा कर रहे हैं, चेक करना चाहते हैं अंपायर यहाँ पर से। चलिए, सेफ है अंपायर। तो बाई का रन है, देखिए अंपायर ने इशारा किए। माफी चाहेंगे अरविंद सर के, बहुत अच्छा देखिए उन्होंने जानकारी देते हुए 22 रन आता हुआ, लेकिन इससे 2 रन आने के साथ टीम का स्कोर देखिए 24 पर 5 है। व्यासपीठावरती आपण पाहतोय नक्कीच याच गावातले दमदार व्यक्तिमत्व यशवंत दत्तुशेठ म्हात्रे हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। बघा यानंतर टॉस होणार नाहीये, कारण टॉस ऑलरेडी आपण समोरच्या टीमला दिलेला आहे, कारण श्री गणेश सीएसके टीमचे कॅप्टन उपस्थित नव्हते, त्यामुळे आयोजकांनी टॉस हा समोरच्या टीमला दिलेला आहे। चलिए, कंपलसरी देखिए बात करेंगे, टॉस के लिए आपको चुनना पड़ेगा। आखिरी 6 गेंद बचाए हैं, क्योंकि मणिवीर सर देखिए 24 पर 5 है, थोड़ा सा नाजुक स्थिति है और इस स्थिति को थोड़ा सा सुधारना करना पड़ेगा वर्ष। चलिए, महेश पाटिल लिखे मनु और देखिए हमारे देख सकते हैं स्क्रीन पर तैयार है क्या वर्ष गेंदबाज है। अखिलेश सिंह साहब देखिए बात करेंगे, इतना दादा के साथ चर्चा गुफ्तगू सीनियर सीट भी देखिए उनके पास है, लेकिन देखिए रनों की जरूरत थी भाई। यहाँ पर प्ले किया हुआ सिंगल आएगा, दूसरे के लिए भागते हुए 2 रन कंप्लीट होता हुआ। सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बात ही नहीं बनेगा भाई। यहाँ पर से बड़ा हिट खेलना पड़ेगा भाई, रन तो ढूंढना पड़ेगा यहाँ पर से प्रणय पाटिल से। आखिरी 5 गेंद है, कहते ना पढ़ना भी तुझे है लड़ना भी तुझे। कम से कम 35 है, 40 के पास भी पहुंचाए तो गेंदबाजी से मौका बना सकते हैं। बड़ा हिट के देखिए तलाश में तो जा रहे हैं, लेकिन इससे ज़्यादा कुछ रूम मौका नहीं मिल पा रहा है। एक सिंगल आता हुआ, रनों की बात करेंगे 27 पर देखिए 5 है। सत्ताईस पर 5 है, लेकिन से अभी भी देखिए रन ढूंढना पड़ेगा। चलिए, रनों की बात करेंगे, थोड़ा सा ढूंढना पड़ेगा। कहते ना पढ़ना भी तुझे लड़ना भी तुझे, ये लड़ाई खुद से समझदा तुझे। आखिर में देखिए मुन्ना का थोड़ा बल्ला खोलता हुआ, लेकिन इससे लाजवाब यहाँ पर जान डालते हुए रनों की बात करेंगे, रन देखिए सागर पहुंचाए 28 पर 5 है, और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से। आईपीएल का देखिए हंगामा शुरू हो चुका है, और यहां पर देखिए आज अंतिम नाइट, फाइनल नाइट, 2 फील्डर के बीच क्या कमाल की यहाँ पर देखिए रुका गेंद को भाई, फुटबॉल के अंदाज से रुका भाई यहाँ पर से। पांड्या मणि में देखिए कल का बाइक देखिए जीत कर आए हैं वीकेंड नाइट में।
तो चलिए तैयार, देखिए पर गेंदबाज है। अब आखिरी देखिए 2 गेंद बचाए, बड़ा हिट ढूंढना पड़ेगा। टीम का स्कोर 30 पर 5 है। मुन्ना देखिए यहाँ पर बहुत बढ़िया जगह बनाए थे, क्या बढ़िया फील्डिंग है। लेकिन तैयार गेंदबाज देखिए, रन ढूंढना पड़ेगा भाई। 2 गेंद बचा है, कक्कर पत्थर मत मारो, सीधा पहाड़ है। तैयार गेंदबाज, और आखिर में देखिए खेला भाई, बड़ा हिट है, ऊंचाई तो ली है और लंबाई की देखिए यहाँ पर से पांड्या क्या फील्डिंग करते हुए भाई, एकदम से जान झोंकते हुए, मानो कि लगभग 4 रन बचा लिए भाई। रिप्ले में देखेंगे यहाँ पर से क्या कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग देखिए, पूरी जान झोंक दिए भाई। मालिक का गाड़ी, ड्राइवर का पसीना, और एक ही गेंद बचाए भाई। यहां पर एक बड़ा हिट आता है ना, 2 के साथ 32 रन है। और आखिरी गेंद है देखिए, अंतिम गेंद है, और आखिरी गेंद में देखिए बताया भाई, 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक दीजिए वाला। फूल 17 का माला, आखिर में बताया मैं झुकेगा नहीं साला। कितना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। दोनों एंगल से दिखाया गया, यहाँ पर छक्के के साथ है। और टीम का स्कोर देखिए 38 रन है, जीत के लिए 39 की जरूरत है। टारगेट उतना बड़ा तो नहीं है, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा भाई। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। साई पाटिल सर तुरबे देखिए जुड़ रहे हैं, यहाँ पर 39 के टारगेट है। और अगला मैच मुझे लगता है शायद टॉस का निर्णय हो चुका है। कप्तान मौजूद नहीं थे, तो मौजूदा कप्तान को टॉस दिया गया है, और मैच के बाद तुरंत अगले मैच की तरफ चलेंगे। सुपर 6 का तीसरा मैच पॉइंट इंतजार, लेकिन सेकंड मैच देखते हैं यहाँ पर क्या बचा पाएगी यहाँ पर से सनवी इलेवन गोट टीम है, या यहाँ पर बना पाएगी तनिष इलेवन। देखिए बात करेंगे हमसे खुटारी टीम है। मजा आएगा। 39 का टारगेट है, कहीं जाना नहीं। कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। इसका मतलब कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो धन्यवाद युनिमॅक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा मोहम्मद शेख साहेब आणि अखिलेश सिंग साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आमच्या सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। थँक्यू योगेश सर, थँक्यू बाबूशाह म्हात्रे। तर रौनकनं जिथे अप्रतिम गोलंदाजी केली, तर त्याच्यासाठी कशिश पाटील पिसारवे यांच्याकडनं 1,000 रुपये आलेत। आणखी पहिल्या सत्रात खूप कमी धावा त्या ठिकाणी बनल्यात, आणि त्यामध्ये रौनक पाटीलनं जे अफलातून गोलंदाजी सलग 2 विकेट देखील त्यानं त्या ठिकाणी घेतलेत, आणि फक्त धावा 4 खर्च केल्यात, आणि त्यासाठी कशिश पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये। तर याच दरम्यान बघा मान्यवरांचं शुभागमन होत आहे आणि त्यांचा सन्मान केला जाईल। तलोजी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कणकर व्यक्तिमत्व, आणि खरं तर शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय राजेशजी पाटील साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल। राजे दादा या, दमदार व्यक्तिमत्व, शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, आणि सन्माननीय आमचे एकनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान। सन्माननीय किरवली गावाचे उद्योजक सन्माननीय सुनील शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी मित्र 10,000 रुपयाची देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाली। त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार।
वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं करूया चला सहर्ष सर्वांनी हार्दिक स्वागत. गजानन घरत साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्याकडे वेळ आपण काही विशेष सन्मान घेऊ. गजानन घरत साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. एकनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभहास्य तो शुभ सन्मान होतोय. आज या ठिकाणी सोलागाव प्रीमियर लीगचं रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये अनेक मान्यवर आलेत. या सर्वांचं स्वागत इथे केलं जात आहे. ड्रीम सोल्युशन क्रिश कोपरकर आपला डिसिजन द्यायचा आहे. ड्रीम सोल्युशन कॅप्टन आपला डिसिजन द्यायचं की नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला बॅटिंग करायची की फिल्डिंग. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय तुकाराम म्हात्रे साहेब आहेत. या आपला सन्मान करायचा. तुकाराम म्हात्रे या. चला ड्रीम सोल्युशन प्रथम फिल्डिंग करणार आहे, त्यामुळे श्री गणेश CSK टीम आपल्याला बॅटिंग करायची लक्ष असू द्या. चला पुनश्च संपूर्ण मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करून जाऊया मॅचच्या दिशेनं. जिथे 5 षटकामध्ये लक्ष आहे, 39 धावसंख्येचं लक्ष जरी कमी वाटत असलं तर देखील मुन्नाची 2 षटकं या मॅचमध्ये निर्णायक ठरतील यात शंकाच नाही. या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक मुन्नाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि हे षटक खूप काही सांगून जाईल. कारण की 30 चेंडू आणि 39 धावा ऑन पेपर हे लक्ष थोडं सोपं वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय प्रेडिक्शन चालत नाही आहे. कधी काय घडेल याचा अनुमान लावता येत नाही आहे. कालचा दिवस आपण पाहिला 18 चेंडू 18 धावा बनल्या नाहीत, तर कधी कधी 6 चेंडू 36 देखील बनत आहेत. हे क्रिकेट आहे, जे कधी काय घडेल याचा अनुमान कधीही लावता येत नाही आहे. सुपर 6ची ही मॅच आपण पाहतो. ह्या अगोदर देखील पहिली मॅच आपण पाहिली. चित्तथरारक मॅच रंगली आणि अक्षरशः जेवणवान श्रीसाई सिद्धी करवलेनं बाजी मारली. आणि आता दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सानवी 11 घोट आणि विरोधात तनिष 11 ओमसाई चैतनेश्वर क्लब खुटारी या 2 संघांमध्ये मॅच. गोलंदाजी अप्रतिम राहिली. 1000 रुपयाचं कॅश प्राईज कशिश पाटील यांच्याकडनं रोनकसाठी देखील आलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पांड्या मडवी या हंगामात नुकतीच कालच्या रात्रीमध्ये आपल्या स्वप्नातील बाईक त्यानं आपल्या नावावरती कोरली आणि त्याच्या साथीनं आपण मंगेश गायकरला पाहतो. ह्या हंगामात 2 बाईक मंगेशच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अर्धशतकं या हंगामात ह्या पट्ट्यानं झलकावलेत आणि खास करून जेव्हा तो बॅटिंग करतो तेव्हा सलग षटकार त्याच्या बॅटमधनं हमखास आपल्याला पाहायला मिळतात. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. 30 चेंडू आणि 39ची गरज विजयासाठी. पहिला चेंडू हलक्यातनं टॅप केलं जाते. चिकित सिंगल माहीत आहे. धावा कमी आहेत आणि संघाचा स्ट्राईक गोलंदाज आपल्या समोर आहे आणि त्याला सन्मान दिलं जातं. गुड क्रिकेट. पांड्या मडवी मॅचवर होताना आपण पाहतोय, कारण की मागील 2-3 वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये हा खेळाडू देखील खेळताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने इंडियन टीमसाठी हार्दिक पांड्याला आपण पाहतो, तशीच कामगिरी तो देखील सिद्धी करवले टीमसाठी नेहमीच बजावत असतो. ॲज अ ऑलराऊंडर आपल्या नावाचा ठसा त्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात उमटवला आहे. तर त्याच्या साथीनं एक लेजंड क्रिकेटर मी तरी म्हणेन मंगेशला आपण पाहू शकाल. मागची 10-12 वर्ष सातत्यानं चर्चेत मंगेशचं नाव राहिलं आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ कॅप्टन त्याची नियुक्ती केली संघाचे पुरस्कर्ते अनिल शेट म्हात्रे आणि मयूर म्हात्रे यांनी, कारण की माहीत होतं या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे, कला कुशलता कौशल्य सारं काही आहे. इथे देखील पहिलाच ब्लास्ट मंगेशचा समोर 20 स्टेपमध्ये डाऊन दी ग्राउंड. बॉलला फेकून देत असताना सीमा रेषापार आलाय षटकार. दोन 2025-26 या अंगामध्ये मंगेशला आपण प्राईम फॉर्ममध्ये पाहतोय. का अतिशय दमदार टचमध्ये तो आपण पाहू शकाल. जबरदस्त खेळ, सातत्यानं अनेक स्पर्धा गाजवल्यात ह्या पट्ट्यानं आणि ओलक मैदानावरती पटवून दिली. पहिलाच चेंडू मात्र सीमारेषा पार पाठवलाय. ताकद त्याची पाहायला मिळते.
दुरून खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळतोय, परंतु काय ह्या ठिकाणी गोलंदाज इंटरेस्टेड नाही आहे. गोलंदाजची अपील देखील तितकीच महत्त्वाची, परंतु गोलंदाजाला माहीत होतं विथ द अँगल फक्त हा चेंडू बाहेर निघालाय. चेंडू बॅटचा कुठेही संपर्क नाही. डॉट डिलिव्हरी 7 धावा धावफलकावरती 39ला चेस करत असताना पॉवर प्लेचा पहिलं षटक बिनबाद 7 अशी सुरुवात सध्या तरी सुरुवातीच्या ह्या 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळते. राऊंड द विकेटनं पुढील बॉल. चांगला चेंडू होता. भेदकता ह्या गोलंदाजाकडे देखील आहे. बेस वर्सेस बेस ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला अनेक प्रीमियर लीग आणि अनेक स्पर्धा खेळलेला मुन्ना योगेश पाटील हे त्याचं नाव, परंतु मुन्ना या नावानं त्याची प्रचिती पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपल्याला पाहायला मिळते. रणप त्याचा फारसा नाही आहे, परंतु त्याची ॲक्युरेसी आणि घातकता नेहमीच आपण पाहिली आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. 6च्या 6 चेंडू एका टप्प्यावरती फेकण्याची कला या गोलंदाजाला देखील अवगत आहे. वाईड यॉर्कर असतील सोबत अगदी ॲक्युरेट यॉर्कर या मुन्नाकडनं आपण सातत्यानं पाहिलं. किरण पवारसारख्या मातब्बर फलंदाजाला जागेवरती ठेवलं होतं याच पट्ट्याने प्रीमियर लीगमध्ये. हा चेंडू देखील विथ द अँगल पुन्हा बाहेर निघताना पाहायला मिळतोय. एक षटकारानंतर 2 डॉट चेंडू 3 डॉट टाकलेत. हीच तर खासियत मुन्नाची आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे समोर कितीही मोठ्या दर्जाचा फलंदाज असो, परंतु त्याची बेदकता, त्याची ॲक्युरेसी आणि त्यावरती अनेक फलंदाजांना आतापर्यंत त्यानं नामोहरण केलंय. 1 टू गो शेवटचा चेंडू धावा धावफलकावरती फक्त 7 पाहायला मिळतात. इथे देखील चांगला चेंडू आता सन्मान दिला. बॅटन पॅडमधून हा चेंडू बाहेर काढण्याचं काम करत असताना मंगेशला आपण पाहिलं. सिंगलनं जरूर सन्मान मुन्नाला आणि एका षटकाचा खेळ संपला. बिनबाद 8 ही सावध सुरुवात मी तरी म्हणेन, कारण की संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज समोर होता, त्याच्यासमोर विकेट न देता 8 ते 9 धावा ही चांगली सुरुवात. कारण की इथनं उर्वरित गोलंदाजांना टार्गेट करून जे छोटं आव्हान आहे ते कदाचित पूर्ण करू शकतो ही रणनीती सध्या तरी आपण पाहतोय. तनिष 11 ओमसाई CCC कुटारीची आपल्याला पाहायला मिळते. कठीण आहे. कधी धावा 60+ बनतात तर कधी कधी 50 देखील धावा या खेळपट्टीवरती बनत नाहीत. खरं तर परवा दिवशीच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 50 धावा देखील बनल्या जात नव्हत्या. फक्त एका मॅचमध्ये 60 बनल्या होत्या. काल देखील तसंच चित्र आपण पाहिलं. काल 18 देखील 18 बॉलमध्ये डिफेंड झाल्या होत्या. म्हणजे ह्या खेळपट्टीवरती रन बॉल देखील समीकरण सोपं आहे असं म्हणता येणार नाही. या खेळपट्टीवरती गोलंदाज फलंदाज दोघांना योगदान आहे. आपलं टॅलेंट, आपली कुशलता जर मैदानावरती दाखवली. दरम्यान सन्माननीय आमचे शैलेंद्र दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. दुरून केलायचं होतं एज घेऊन बॉल मागे. कॅप्टननं कॅप्टनची विकेट काढली आहे. प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि मात्र आपल्या संघाला विकेटचा नजराणा घेऊन आला. मंगेशला परतावं लागेल. बिग विकेट, बिग लॉस. मंगेश गायकर बॅक टू द डग आउट. मात्र आत्मविश्वास सानवी 11चा पाहायला मिळतोय. कारण की प्रतिस्पर्धी संघाने इतकी चांगली गोलंदाजी केली तर आपण का नाही आहे हा प्रश्न मनाशी जरूर त्यांनी स्वतःला विचारलाय. आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना जय मोरे, मॅन फ्रॉम तलोजा मजकूर, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीतील बहुचर्चित हा खेळाडू आपण पाहतोय. टॅलेंट भरपूर आहे. एक जबरदस्त ऑलराऊंडर आपण पाहू शकाल. या हंगामात चर्चा राहिली ह्या खेळाडूची, कारण की आपल्या खेळीनं त्यांनी साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. येता क्षणी एज घेऊन बॉल मागे, शॉर्ट गलीला जिथे क्षेत्ररक्षक बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल ते सिंगल. मॅचमध्ये मजा येईल. आणखी गोलंदाजी अटॅक चांगला आहे सानवी 11चा जर विचार केला तर. बरेचसे सामने गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी जरूर जिंकलेत आणि या मॅचमध्ये देखील तोच गोलंदाजीचा दमखम त्यांना दाखवावा लागेल. कारण की बॅटिंगमध्ये जी अपेक्षा राहिली होती टॉप ऑर्डरकडनं ते टॉप ऑर्डर ढासळली. सुरुवातीला सौरभ, त्यानंतर आपण पाहिलं प्रीतम पाटील देखील स्वस्तात परतला. विशालकडनं अपेक्षा होती, तो देखील लवकर बाद झाला. म्हणजे कुठे का होईना धावसंख्या कमी आहे, परंतु ती धावसंख्या वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जरूर मेहनत करत असताना हा संघ. फुल लेनचा चेंडू आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेचायचं होतं, व्यवस्थित मिडल झालं नाही.
परंतु पांड्याच्या बॅटमध्ये इथे देखील सिंगल पाहायला मिळतोय. दोन सध्याच्या घडीचे इन्फॉर्मचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पांड्या मडवी आणि जय मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी जर जमली तर ही धावसंख्या सोपी आहे. ती पाठलाग करत असताना तनिष इलेव्हनसाठी धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 धावा, डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपण पाहतोय. सेकंड ओव्हर, सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय, कारण की 5 षटकामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं. इथे देखील समोर खेळतात क्षेत्ररक्षक, एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करतायत. सुरुवातीला मन बनवलं होतं की झेलवरती जायचं की काय, परंतु अंततः पाहिलं झेल जास्त दूर आहे आणि त्यानंतर एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केलं, तोपर्यंत फक्त सिंगल. या षटकात सिंगलला मात्र डावाला पुढे नेत असताना आपण जय आणि पांड्याला पाहतोय. परंतु जितक्या सिंगल येतील तितकं दडपण देखील वाढत जाईल, कारण की चेंडू आणि धावसंख्येमधील अंतर इथे पुन्हा वाढताना पाहायला मिळेल की काय. जबरदस्त फाईट बॅक सानवी इलेव्हन घोटसंघ करत असताना मैदानाच्या आतमध्ये फटका लाजॉब, नो लुक शॉट. बॉल चाललाय सीमा रेषा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधून हवाई यात्रेसाठी आलाय दमदार हिट षटकार. रिप्ले अगदी इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळेल. पॅडवरती हा बॉल होता, अगदी ज्या पद्धतीनं फ्लिक ऑफ दी रिस्ट ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं टायमिंग लाजवाब होतं. 1 to go शेवटचा चेंडू. आतापर्यंत हे षटक अगदी सुरळीत चाललं होतं, परंतु ह्या षटकानं हे गोलंदाजी अनालिसिस बिघडलेलं प्रीतम पाटीलचं पाहायला मिळतं. धावफलकावरती 16 आणि षटकातील 17 धावा, माफ करा. अंतिम बॉल. इथे देखील फटका चांगला आहे, स्क्वेअर कटचा नजरेना. बॉल गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉलनं जिंकली शर्यत. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावाच्या. टीम मीटिंग नको, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 21-21. खरं तर मागच्या 2 चेंडूनं मोमेंटम आपल्या बाजूने खेचलाय. या मॅचवरती पकड मजबूत करताना आपण पाहतोय ती तनिष इलेव्हन. तर याच दरम्यान किरवली गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व समाजसेवक सदाशिव पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. सदाशिव पाटील साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं अर्थात सोलागाव प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच मान्यवरांचं हे सहर्ष स्वागत आपण पाहतोय. सदाशिव शेठ पाटील ज्यांचं महत्त्वाचं योगदान योगेश सर या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 10,000ची धनराशी त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी आली आहे. तर त्यांचं मंचावरती आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. आपल्या विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सेकंड स्पेलमध्ये योगेश पाटील पुन्हा एकदा सुसज्ज. त्याच्यासमोर आव्हान असेल जय मोरे आणि साथीनं मात्र आपण पांड्याला पाहतोय. 21 धावा, लक्ष्य 39, 18ची गरज 18 बॉलमध्ये. फटका हा देखील चांगला आहे. समोर अगदी बॅटचा चेहरा उघडून खेळत असताना आपण पाहतोय, कारण की त्यांना माहिती आहे आता जोखीम जास्त पत्करायची नाही आहे. मागील 2 चेंडूनं मोमेंटम आपल्या बाजूला आलाय. जवळजवळ 70 ते 75% सामना आपल्या बाजूनं. त्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचं जसं आगमन तशी फटाक्यांची आतषबाजी, कारण की आज जणू काही दिवाळी या क्रीडांगणावरती साजरी होते. भली मोठी स्पर्धा, आयोजकांची मेहनत. आमचे राजेंद्र दादा म्हात्रे असतील, जयेश दादा म्हात्रे असतील, आमचे भावेश म्हात्रे असतील, निलेश म्हात्रे असतील, विकी म्हात्रे, विशाल म्हात्रे, विनायक म्हात्रे यांची भरपूर मेहनत. आमचे मनीष म्हात्रे असतील, अंकित पाटील असतील, यांनी घेतलेली मेहनत आणि ती मेहनत खऱ्या अर्थानं फलाला येत असताना आपण पाहू शकाल. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन, नियोजन, 16 गावांना एकत्र करणं, प्रत्येक खेळाडूशी संपर्क साधणं, ऑक्शन प्रक्रिया, तदनंतर ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट, लॉट्स असतील, ह्या साऱ्या काही गोष्टी अगदी जबरदस्त पद्धतीनं हँडल केल्यात. संपूर्ण आयोजनकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त, कारण की आपल्या युवा टॅलेंटेड खेळाडूंसाठी त्यांनी हे प्लॅटफॉर्म सज्ज केलं. प्रत्येकानं चर्चा केली, प्रत्येकानं देखील कौतुक. बाईटमध्ये आपण प्रत्येक खेळाडूकडनं देखील पाहिलं की जरूर एक चांगलं प्लॅटफॉर्म. अन्यथा अनेक लीग होत आहेत, परंतु आपल्या लोकल बॉईजला तिथे संधी मिळत नाही आहे. परंतु आपल्या लोकल खेळाडूंना खऱ्या अर्थानं संधी निर्माण करून देणारी ही वार्ड क्रमांक 1 सोलागावची प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय. मुन्नाचा पुढील बॉल, समोर पांड्याला आपण पाहतोय. फुल लेनचा चेंडू मागे चाललाय, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. यस, बीमर लेन. हातातनं बॉल जणू काही स्किड झाला आणि तो अगदी कमरेच्या वरती होता. पंचांनी ते पाहिलं आणि ह्या गोलंदाजाला सध्या तरी दंडित केलंय. आणि
वॉर्निंग देखील काहीशी असावी, कारण की 2 जर बीमर हाताळले तर कदाचित आपल्याला या स्पर्धेत या मॅचमध्ये गोलंदाजी करता देखील येता येणार नाहीये. फ्री हिट बॉल पांड्यासाठी. फ्री हिट चेंडू, फायदा उचललाय समोर, स्टेट ऑन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पार, अफलातून षटकार. आणि त्या चुकीची भरपाई करावी लागते मुन्नाला, कारण की फ्री हिट बॉल होता आणि त्याचा पूर्णतः फायदा पांड्यानं उचललाय, षटकार ठोकलाय समोर अगदी. तर याच दरम्यान आमचे पेंदरचे दमदार व्यक्तिमत्व नितीन दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. नितीन दादा आपल्याही स्पर्धेच्या वतीनं वार्ड क्रमांक 1 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीन शेठ भोईर आणि संगतीनं आपण पाहतोय आमचे सचिन दादा यांना देखील आपण पाहू शकाल, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजांचा बोलबाला, प्रमुख गोलंदाज त्याच्या विरोधात फटके येत आहेत. आता देखील चांगला चेंडू वापसी करताना आपण मुन्नाला पाहू शकाल. विकेट डाऊन, पांड्याला परतावं लागेल. दुसरा मोठा धक्का पटलक करत असताना तनिष 11 होमसाई CCC कुटारीला. पेंदर गावातील सन्मान्य आमचे नितीन दादा भोईर त्यांच्यासोबत सचिन दादा कोपरकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं चैतन्यस्व क्रिकेट संघ कोठारे आणि फॉर्च्यून इव्हेंट यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे नितेश शेठ या ठिकाणी येतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मी स्वागत करतोय. दमदार अशी स्पर्धा, सोलागाव प्रीमियर लीगची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि ज्या खेळाडूची चर्चा पहिल्या रात्रीपासून झाली होती तो नीरज, कारण की आपण पाहतोय आपल्या मैदानाच्या क्रीडांगणाच्या बाजूने जो बंगलो आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यावरून षटकार टोकण्याची कला या खेळाडूला अवगत आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्लॅन मिस. कला मैदानाच्या आतमध्ये मुन्नाची देखील पाहायला मिळतो. एक लेद त्याच्याकडनं मिस्टेक झाली, करतं फ्री हिट देखील त्या ठिकाणी बॉल मिळाला तो पांड्याला आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलं आणि षटकार ठोकला. नाहीतर असं वाटलं होतं ह्या मॅचमध्ये पकड पुन्हा सानवी 11 संघ देखील करेल की काय, परंतु त्या षटकारनं ही इक्वेशन सोपं झालं आहे. आता फक्त गरज आहे ती 10 धावसंख्येची आणि चेंडू 13 शिल्लक आहेत. राऊंड द विकेटनं अंतिम बॉल, हलक्या हातानं प्लेसमेंट. सध्या तरी सन्मान मुन्नाला दिलाय नीरजनं देखील, नाहीतर नीरज एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे, परंतु ह्या सिंगल स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ते श्री गणेश CSK तलोजा मजकूर आणि त्यांच्या विरोधात ड्रीम सोल्युशन रोहिंजन. या 2 संघांमध्ये मॅच असेल. दोन्ही संघाचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय दिलदार व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांना विनंती करतो या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तसेच एका बाजूला ड्रीम सोल्युशन हा संघ खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते प्रशांतजी पारवे आणि सोबत अक्षय पाटील यांना देखील मी मंचावरती इन्व्हाइट करतो. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती आत्ताच आपण पाहतो ज्यांचं आगमन झालं ते कारगर गावाचे दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस नितेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. बघा, ड्रीम सोल्युशन संघ टॉस विन दिलेलं आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, त्यामुळे श्री गणेश CSK टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे. नक्कीच दोन्ही संघ सुसज्ज आहेत. एका बाजूला खेळाडू कक्षाच्या बाजूनं श्री गणेश CSK संघ येऊन देखील थांबलाय, कौतुक त्यांचं देखील करेन. अगदी साऱ्या काही गोष्टींचं पालन ते देखील करतायत. तर एका बाजूला टॉसचा कॉल आपल्या बाजूने आलाय, ही महत्त्वाची बाब ड्रीम सोल्युशनसाठी, कारण की त्यांना फिल्डिंग करायची होती आणि अगदी गेम प्लॅन A ह्या गेम प्लॅन Aनं सध्या तरी जाण्याचा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय पाटील घोडगावचा हा खेळाडू.
परंतु आता धावा त्याच्यासाठी खूप कमी आहेत. परंतु ह्या स्पर्धेत आतापर्यंत जवळजवळ मी तरी म्हणेन 4 निर्धाव षटकं आपल्याला पाहायला मिळालीत, ज्यामध्ये संकेत पाटील ACC रोंजनसाठी त्यानं निर्धाव षटक टाकलं. त्यानंतर सुनील सालुंके या एका गोलंदाजानं तब्बल 2 निर्धाव षटकं टाकली आहेत आणि राहुल पाटील मॅन फ्रॉम सिद्धी करवले याने देखील निर्धाव षटक टाकलंय. परंतु काय घडलंय, दी भिंगरीसारखा हा चेंडू फिरत होता आणि जसा टप्पा पडला आणखीन वाईड हा चेंडू होत आलाय आणि तिथे मात्र बॉल निघालाय तो सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या 4नं जे इक्वेशन होतं ते आणखीन सोपं झालं. आता गरज फक्त 5 धावसंख्येची. तर मंचावरती ज्यांची एंट्री नुकतीच आपण पाहिली सन्माननीय नितीनदादा भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपये आले. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नशिबानं कौल दिलाय जणू काही विजयाचा तो तनिष 11 ओमसाई CCC खुटारीसाठी, कारण की सलगचा हा दुसरा चौकार, दोन्ही चौकार बिहाइंड द विकेट आलेत. एक चौकार आपण पाहिला तो बॅकवर्ड स्पेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध, आणि तदनंतर जर आपण विचार केला तर एक चौकार आता फाईन लेगला पाहायला मिळतो. लॉंग स्टॉपला तो चौकार आपण पाहिला आणि या 8 धावांना मात्र आता सामना पूर्णतः झुकलाय. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता मॅचची जणू काय औपचारिकता या ठिकाणी पूर्ण होते. मॅचवरती पकड मजबूत केली आणि सामना आपल्या बाजूनं टर्न केलाय. सामना जिंकला. अभिनंदन तनिष 11 ओमसाई चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी, आपले मनापासून मी अभिनंदन करतो आणि हार्ड लक टफ लक. मी तर म्हणेन सानवी 11 गोट संघ आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो. तर ह्या स्पर्धेचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटकं टाकली, 3 विकेट आणि जबरदस्त इकॉनॉमिकल त्याची षटकं राहिली, फक्त धावा 16 त्यानं खर्च केले. या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज प्रथमेश नेरुळकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय कुशिंद्र म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. कुशिंद्र म्हात्रे साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि दमदार लढत प्रेक्षकांनी पाहिली. खरं तर 2 संघ एकमेकाविरुद्ध होते आणि या लढतीमध्ये जबरदस्त खेळ दोन्ही संघाचा राहिला आणि आता दुसरा संघ जो राहिलाय तो पोहोचलाय सुपर 3 मध्ये. संघ आपण पाहतो या ठिकाणी तनिष 11 ओमसाई चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. हार्ड लक सानवी 11 गोट दोन्ही संघ सेकंड करून मैदानाच्या बाहेर होत आहेत. चला लगेचच नेक्स्ट मॅचला सुरुवात होणार. एकीकडे ड्रीम सोल्युशन टीम रोहिंजन विरुद्ध श्री गणेश CSK तवज मजकूर यांच्यामध्ये होईल लढत आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रथमेश नेरुळकर ठरला. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठावरून मी विनंती करेल सन्माननीय आमचे सदाशिव पाटील साहेब किरवली या. सदाशिव पाटील साहेब या. आपल्या शुभाशय मी आणि नितीनदादा भोईर यांनाही विनंती करेल आपण यावं. नितीनदादा या. आपल्या शुभाशय मी खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देतात. इम्पॉर्टंट लढत होती आणि प्रथमेश ठरलं या सामन्यामध्ये हिरो. प्रथमेश नेरुळकर जबरदस्त क्रिकेट राहिला आणि सामनावीर. चला प्रथमेश आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. प्रथमेशला मॅन ऑफ द मॅच, त्यासोबत एक एनर्जी ड्रिंक आणि त्याच्यासोबत जय मल्हार कलेक्शन यांच्याकडून सुंदर टी शर्ट देण्यात येते. प्रथमेश नेरुळकर व्हेरी वेल डन. सुपर्ब लढत आणि खरं तर मॅन